बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहात? तिसरी पिढी आमची आता बैलगाडी क्षेत्रात 74 पासून आजोबा आमचे एक बैलगाडी नंबर घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो लोकांचा पूर्वांपारपासून भालते तोंडी ही शर्यत व्हायची. त्याच्यानंतर बंद किनारा आणि जे रोडची शर्यत आपल्याला काय फरक वाटतो? तर आपल्या बैलांची खरेदी किती रक्कमेची आताची शर्यत आणि आधी म्हणजे आधीची शर्यत तर काय फरक शर्यत हा. तर आपली थारची शर्यतीची तयारी कशी? बैल बनवण्याचा बैल आणणार होतो, पण योगायोगाने तो बैल आमच्या नशिबालाच होता, तो आम्ही आणला. आठवण आहे का? आहे ना, हे काय तेव्हा झालेली 11 रुपये बक्षीस. बक्षिसाची तुलना आपण करू शकत नाही. ही शोक आहे, खर्च किती आणि बक्षीस किती, आता हिशोब कधी करताना नाही. बैलगाडी शर्यत क्षेत्राने आपल्याला काय दिलं? मित्रांनो, बैलगाडी शर्यत प्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो होते म्हणजे किम गावामध्ये अलिबाग मुरुड मधील एक नामांकित फायनल सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. तर नमस्कार. नमस्कार. तर आपली ओळख करून द्या सर्वात पहिले. मी मिलिंद वामन पडवळ, गुरु ग्रामपंचायत किमचा उपसरपंच. तर आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहात? बैलगाडी क्षेत्रात तसं पाहिलं तर आमचे वडील आजोबांपासून ही तिसरी पिढी आमची आता बैलगाडी क्षेत्रात आहे. 1974 पासून आजोबा आमचे बैलगाडी हाकलतात. आजोबांच्या नंतर आमची वडिलांची काका यांची पिढी चालू आली. आता आम्ही भावंड ही तिसरी पिढी आता या बैलगाडी क्षेत्रात आहोत. म्हणजे 1974 म्हणजे जवळपास आपण 50 वर्ष तरी बैलगाडी क्षेत्रामध्ये. हो, 26 जानेवारी 1974 ला पोयनाड ते धरमतर अशी शर्यत झाली. तिथे 1 नंबर फायनलचा आमच्या गाडीने मारलेला. म्हणजे आपण आधीपासून फायनल सुरुवातीपासून फायनल गटामध्ये. यस. तर आपले जुन्या म्हणजे आता तर आपल्या फायनल मध्ये गाडी पळते, पण आपले जुने कोणकोणती बैल पळले होते? जुनी मोरा आणि रत्न्या म्हणून जोडी होऊन गेली. ही जोडी आम्ही नंतर एक बैल सकाराम थाळ्यांनी विकत घेतला आणि एक कवळ्यांनी विकत घेतल्या वर्सोलच्या. मग त्यांची तर ती बैल फायनलला धावाची. नंतर कुठल्या झाली तरी 1900 साधारण 75-76 ची गोष्ट असेल. 75-76. हा. त्यानंतर मग वडिलांनी हे केले, वडील काका आजोबांच्या नंतर आजोबा हाकलाची गाडी. आजोबांच्या बरोबर स्वतः म्हणजे कैलासवासी पांडुरंग नतोबा पडवळ हे आमच्या आजोबा गाडी हाकलाचे. त्यांच्या गाडी हाकलाला त्यांच्या बरोबर पंढरीनाथ मरबा थळे म्हणून आमचे अण्णा थळे म्हणून होते, ते गाडी हाकलाला पालीवर बसायचे. त्यांच्यानंतर आता वडिलांची पिढी चालवली, काकांची. ते आमचे काका गाडी हाकलाचे, वडील हाकलाचे. वडिलांबरोबर आमचे किसन बंधू म्हणून होते, ते पालीवर असायचे, त्यांच्याबरोबर ते गाडी हाकलाचे. उल्हास कदम अशी हाकलाची गाडी. त्यानंतर आता 2000 पासून तरी आपली कुठली जोडी झाल्या? 2000 नंतर मग पहिली जोडी आमच्या पिढीला. नंतर आम्ही एक प्रकाश ठाकूरपैकी मोरा बैल घेतलेला, त्याच्या गळ्यात पेदारीला आम्ही रोडला फायनलला हाकलेली गाडी डायरेक्ट नेऊन. तिथे पण फायनल मध्ये 3 नंबर भेटलेला. नंतर जोडी घेतली इक्बाल बाबा पैकी बैल, तळेकरांपैकी बैल इक्बाल बाबूकडे होता, तो बैल यांनी घेतलेला उमेश कासार कडून आम्ही ती जोडी घेतली. त्यातला एक बैल मी घेतला, एक बैल त्यातला महेंद्र दळवीना दिला. त्याच्या गळ्यात एक बैल ह्यांच्यापैकी भरत बेलोशी पैकी टोक्या बैल घेतला. अशी ती जोडी आम्ही फायनलला हाकलली. त्या वर्षाला आम्ही 12 फायनलचे नंबर मारले. 2008 साली. हो, 2008 साली फायनलचे 12 नंबर मारून आम्ही ती जोडी परत इक्बालवानी आमच्याकडून न्याला परत बैल, तो जास्त किमतीने. तोच बैल घेतला आम्ही 30,000 रुपयाला बैल घेतलेला. तोच बैल इक्बाल बाबांनी 1 लाख रुपयाला आम्ही 12 नंबर मारून त्यांना विकला परत. तोच बैल नरेश तलेकर यांच्याकडे जवळपास 5 वर्ष पळाला होता. हो, यस. नंतर मग इक्बालबाई 1-2 वर्ष पळवला. इक्बाल बाबांचे 2-3 वर्ष होता. त्याच्यानंतर इक्बाल बाबांकडून उमेश कासारनी नेला. उमेश कासारकडून सेमीफायनल उमेश कासारनी मारली अक्षी बांद्रात. त्या दिवशी रात्रीच आम्ही तो बैल व्यवहार करून आणला. म्हणजे जवळपास 10-1 वर्ष पळाला. हो, नक्कीच. बैलच 1 नंबर होता, त्याच्याबरोबर प्रश्नच नाही. तर नंतर कुठली जोड झाली आपली? नंतर आम्ही गणप्या आणि बारकू घेतला. तो गणप्या बैल गिरीश पाटील मल्ल्याण यांच्याकडून खरेदी केला, तो एक बैल. आणि राजू गायकवाड यांच्याकडून तो बारकू बैल घेतला. अशी ती जोडी फायनलला आम्ही 2013 ला घेतली. 13-14 ती जोडी फायनल मध्ये हाकलली. त्याच्यावर आम्ही बरेच नंबर मारले. गणप्या बैल एक टायमाला महेंद्र दळवी यांच्या काळा मोरा बरोबर युती करून फायनल मारली आम्ही नांदगाव बंदरात, ती अंतरात मारली. त्याच्यानंतर गणप्या बैल गावंडांच्या तांबड्या बैलाच्या गळ्यात झुकला. त्याच्यात कामत बंदराला सगळ्या गाड्या असताना पण फायनल मध्ये 1 नंबर मारला.
म्हणजे त्या 2014 म्हणजे त्या टायमात म्हणजे बंदीचा काल, बंदीचा काळ होता. बंदीचा काळ त्याच्यानंतर आला, म्हणजे त्याच्यानंतर 14 ला, 14-15 मे महिन्यात बंदीचा काळ बंदीचा काळ आला. त्याच्या आधी गाड्या चालू होत्या. बंदीच्या काळात पण आम्ही बारकू आणि गणप्याला आवाजची फायनल मारली आम्ही तेव्हा बंदीमध्ये. बंदी असताना एकीकडे पोलीस होते, पळापळ असायची, तरी पण त्या गाड्या झाल्या आवाजला. तिथे पण आमचा फायनल मध्ये 1 नंबर आला. सकाळच्या गाड्या होत्या. आणि नंतर मग आता बंदी आल्यानंतर आपल्याला कुठली जोडते? बंदीनंतर असे बरेच बैल झाले. त्याच्यानंतर पिंट्या नार्वेकरला एक जोड आम्ही इथून आणलेला, मल्याणवरून एक जोड घेतलेला. तिथून एक मग तो बैल आम्ही पिंट्या नार्वेकरनी आमच्याकडून घेतला आणि एक नरेन म्हात्रे गावात त्यांनी अशी जोडी एक घेतली. पिंट्याने तो सेमीफायनल मध्ये हाकलला 15 बैल. त्याच्यानंतर मग आपली क्वार्टर फायनल होती. हा, नंतर असे बरेच बैल झाले. त्याच्यानंतर एक टोक्या बैल आम्ही इथून आणलेला, वंजी शेट कडून एक लंगडा पडलेला बैल घेतलेला, तो घेऊन दादा राऊळ यांचा बांडा बैल घेऊन ती फायनलला क्वार्टर फायनल मारून ती जोडी हाकलली. नंतर मग आपण कुठला घेरडी पाहिजे घेतली? नंतर मग आता घेरडी बैल आत्ता घेतला, घेरडी गेल्या वर्षी घेतला. मांडव्याचा बैल आपण इथला. हा, त्याच्या आधी एक मांडव्यावरून बैल आणलेला, अगदी बंदराला कधीच हाकललेला नव्हता. तो आम्ही डायरेक्ट क्वार्टर फायनलला हाकलला. म्हणजे शिकवलात आणून? हा, आणून शिकवला आणि हाकलला आम्ही तो. तर आपली जुनी आठवणली शर्यत कुठली आहे? आठवणीतल्या शर्यती आता तसं वेळेला तर जुने काका लोक आम्हाला नेहमी सांगत की पोयनाड ते धरमतर, काका त्याच्याबद्दल 2 शब्द आपला बोलतील. अनुभव सांगा की म्हणजे पडवल बंधू की अनुभव म्हणाल तर लहानपणापासून आमच्याकडे बैलजोडी चांगली असायची, व्यवस्थित बाळगली जायची. पण पूर्वीचा काळ होता तो असा होता की इतक्या शर्यती इतक्या होत नसत. चुकून भालते चोंडी वगैरे ही एक प्रख्यात शर्यत व्हायची आणि साताऱ्यातल्या शर्यती व्हायच्या. या शर्यतीमध्ये आमची गाडी त्याच्यानंतर जी पळायला लागली ती 1973 ला गुढीपाडव्याच्या दिवशी थळ बंदरामध्ये गाडी पळाली आणि ती सुद्धा अचानकपणे, म्हणजे कोणाच्या माहितीत नव्हती, काय नव्हती. एक काळा मुंडा बैल होता आणि आमच्याकडे रत्न्या बैल म्हणून एक होता, तो प्रख्यात होता. ते फायनल गटामध्ये फायनल त्यावेळेस एकच गट सुटायची, म्हणजे सगळ्या गाड्या एकत्र. तेव्हा किती गाड्या असायच्या तेव्हा? साधारण 15-20 हजार. तेव्हा त्या काळामध्ये एवढ्या गाड्या नसायच्या, पण जे गाडीवाले असायचे ते प्रख्यात होते, त्याचा काय प्रश्न नसायचा. आणि त्याच्यामध्ये अचानकपणे आम्ही गेलो आणि आमची गाडी सोडली. गाडी स्टार्ट झाल्यापासून खांबाला फिरेपर्यंत जवळ कोण आलं नाही. खांबावरनं फिरल्यानंतर जी गाडी पळून आली ती 1 नंबरला आली आणि सगळ्यांना अंतर देऊन आली. कधीही कुणी आमचे बैल मैदानात पाहिले नव्हते, ते त्या दिवशी 1 नंबर घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो लोकांचा थोडासा बदलला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही एक नवीन बैल आणला होता, जून मध्ये आणला. कुठला? तो मोरा बैल म्हणून होता, पण बाहेरून आलेला होता, किलारी बैल होता. त्या बैलाच्या ह्यानी प्रॅक्टिसनी भारतीय चोंडी ही प्रॅक्टिस व्हायची आणि आम्ही पोयनाडची शर्यत मारली. म्हणजे रोडला पण हाकलायचे? रोडची, रोड आणि समुद्रकिनार दोन्हीकडे तेवढी तयारी होती. आणि पोयनाडची शर्यत मारल्यानंतर तिथे काही भानगडी वगैरे झाल्या, पण नंतर मग जिद्दीनी भालकरा एक रेस ठेवली आणि तिथे देखील आमचा 1 नंबर लागला. पण त्याच्यानंतर आमच्याकडे भालते चोंडी ही शर्यत परत कधीही झाली नाही. पूर्वांपारपासून भालते चोंडी ही शर्यत व्हायची, ठीक. त्याच्यानंतर बंद झाली आणि आमच्याकडच्या रोडच्या शर्यती बंद झाल्या आणि त्याच्यानंतर मग समुद्रकिनाऱ्याच्या शर्यती चालू झाल्या. समुद्रकिनार आपण काय म्हणत, समुद्रकिनारा आणि म्हणजे रोडची शर्यत आपल्याला काय फरक वाटतो? रोडची शर्यत आणि समुद्रकिनाऱ्याची याच्यात फरक आहे तो म्हणजे असा की रोडवरती गाड्या पळताना काही नियम असायचे. गाड्या पळताना समुद्रकिनाऱ्यावर गाड्या ज्या पळतात त्यांना काही नियम नाही, कुठूनही कशी हाकलावी. पण रोडला मात्र ओव्हरटेक करायची झाली तर राईटनेच करायची असते, लेफ्टने नसते करायची. तेव्हा जागा पण अपुरी होती तरी सुद्धा ते हे काही नियम असायचे आणि त्या नियमाप्रमाणे लोक गाड्या हाकलायचे. आमचे काका स्वतः एक उत्तम कार्पेंटर होते, पण त्यांना शौक जो होता तो गाड्या बनवण्याचा शौक जास्त होता इतर कामापेक्षा. आणि ते उत्तम प्रकारची गाडी बनवत असत. आणि विशेष म्हणजे त्या काळात बनवलेल्या गाड्या म्हणजे 70च्या वगैरे, त्या अगोदर वगैरे, म्हणजे 60, 65, 70 या दरम्यानच्या
ज्या गाड्या बनवलेल्या होत्या त्यांचे काही अवशेष अजून सुद्धा लोक वापरतात. ही पहिली गोष्ट. इतकी उत्तम प्रकारे गाडी बनवत होती. आणि त्यांच्याबरोबर शाळकरी विद्यार्थी म्हणून मी असायचो, पण त्यांच्याबरोबर काम करायचो. पण गाडीचं जे व्यसन आम्हाला पण होतं. मी रिटायर झालो डॉक्टर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मधून 2005 रिटायर झालो. आणि रिटायर झाल्यानंतर सगळ्यात जर कोणतं काम केलं असेल तर बैलगाडी ठोकण्याचं काम केलं मी. म्हणजे त्यावेळी छकडी आणि आताची काय फरक वाटतो आपल्याला? त्यावेळेची छकडे अति मजबूत असायची, पेटी असायची, तिला स्प्रिंग वरती नसायची. आता स्प्रिंग पाटे आले, पण त्यावेळेची पेटीची गाडी असायची. म्हणजे आणि पेटीचं लाकूड हे उंडीचं वापरलं जायचं. चाकाना वाक ही भेंडीची वापरली जायची. रवे हे तुमचे सागेचे वापरले जायचे. आणि मांदळा हा साधारण याचा खैराचा वापरला जायचा. तर त्यावेळेला म्हणजे छकडी आपली थोडी फार जड असायची, म्हणजे जड असायची. तर ते काय फरक पडायचं की? छकडीला फरक पडायचा म्हणण्यापेक्षा बैल आत्ताचे जे बैल पळतात त्याच्यापेक्षा त्यावेळेचे बैल जास्त पळायचे. याचं कारण असं की आत्ताच्या बैलांचं शिक्षण हे फक्त 6 आणि 7 मिनिटातच आहे. त्यावेळेस आमची गाडी प्रॅक्टिसला जर गेली तर सारळ पुलावर जायची आणि तिथून पळत इथे यायची किंवा इथून भालावर जायची. नॉन स्टॉप आम्ही गाडी इथून दत्त जयंतीला घेऊन जायचो. मध्ये 3 स्टॉप व्हायची, नाशातला नाही प्रश्न. पण पळती गाडी आमची, घोडा गाडी बरोबर पळती गाडी दत्ताच्या टेकडीपर्यंत जायची. इतका आमचा हे होता. तेव्हा अंतर जास्त होतं. तेव्हा अंतरच जास्त होतं आणि बैलांची पळण्याची कॅपॅसिटी ही पण जास्त होती. याचं कारण असं की बैलांना बाकीच्या दिवस खटाऱ्याचं काम असायचं, ढेपं टाकायचं, म्हणजे शेतीचं सगळं जे काम असायचं ते करूनच बैल पळायचे. त्याच्यामुळे बैलांचा व्यायाम हा एक्स्ट्रा असायचा. आत्ताच्या बैल हे 6 मिनिटाच्याच लायकीचे आहेत. जर बंदरात एक फेरी मारून आले आणि दुसरी फेरी जर मारायला गेलं तर बैल दुसरी फेरी मारतीलच, अशातलं काय हे नाही, शाश्वत नाही. त्यामुळे बैलांना प्रॅक्टिस जास्त असायची त्यावेळेस. सहसा करून म्हणजे शर्यतीसाठी वापरतात बैल. फक्त शर्यतीसाठी वापरतात. आत्ताचे बैल फक्त 6 मिनिटाचे, 6.5 मिनिटं, 7 मिनिटाच्याच पळण्याच्या लायकीचे आहेत. याच्या पळू शकत नाही. आपली म्हणजे बंदी नंतर म्हणजे फायनल मध्ये पाळणारे जोडे घेरडीबाईजा आणि हा कलोतीबाईजा. घेरडीबाईच्या आधी आम्ही पहिलेच सुरुवातीला कर्नाटकला गेलो. तेव्हा म्हणजे एवढं कोण जास्त जात नव्हतं. तेव्हा सुरुवातीलाच आम्ही गेलो. आमचे मित्र बारे पोलीस, संदीप पाटील, हे माझ्याबरोबर महेश पवार, संकेत आमचा, असे आम्ही, पिंटू, सुमित, असे सर्वजण गेलो. मोहित, असे सर्वजण आम्ही कर्नाटकला पहिले गेलो. सगळेजण सांगायचे कर्नाटक. कोणी कर्नाटकला जात नाही. सगळे बॉर्डरवरून बैल खरेदी करतात. कर्नाटकचे उगत नाव केलं जातं. पण आम्ही तिथून घेरडीबाईजा पहिला एक सुरुवातीला गेलो, तोच पाटील डेअरीवाल्यांचा घेरडीबाईजा खरेदी केला. आणि एक बारे पोलीस यांना काळा बैल घेतला. तो घेरडीबाईजा आम्ही 1:40ला घेतला आणि बारे पोलीसना 1,05,000 रुपयाला, अशी ती जोडी आणली. ती जोडी आणून आम्ही क्वार्टरला हाकलली. घेरडीबाईजा क्वार्टरला हाकलला. क्वार्टरला सगळे नंबर मारले, हॅट्रिक मारली. त्याच्यानंतर मग आम्ही बारे पोलिसांचा काळा मोरा बैल आणि ही अशी फायनल हाकलून पण आम्ही त्या वर्षी 5 नंबर मारले. पहिली कुठे हाकली आपण? पहिली आवासला. हा, तेव्हा आवाज बंदरात 2रा नंबर आलेला. तेव्हा दुसरी आली. पहिल्या शर्यतीमध्ये नंबर केला. हो, त्या वर्षी पहिल्याच वर्षी आणून पण 5 नंबर मारले. त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षाला आता आम्ही हा बुलेट बाईजा आणला आणि सुरुवातीलाच पहिला नंबर आवाज स्कीमची सोय, म्हणजे ह्या वर्षाची सुरुवात कामतला 1 नंबर मारला. पहिले काशीदला एकदा झाली, नंतर मग अलिबाग तालुक्याची पहिली शर्यत. काशीदला का आम्ही नेली नव्हती, अलिबाग तालुक्याची सुरुवातच होती. तर या वेळेला पहिला नंबर आम्ही घेरडीबाईजा आणि कलोतीबाईजा मारला. त्यानंतर कुठे मारला होता? त्यानंतर मग लगेच सारळ झाली. सारळला आमची गाडी 2 नंबर झाली. त्याच्यानंतर लगेच कामत लागली. त्याचा घेरडीबाईजा 3 नंबर लागला. त्याच्यानंतर मोठी शर्यत आवाजची लागली. आवाजची बुलेटची शर्यत होती. त्यामुळे थोडी गाडी आमची मागे राहिली घेरडीबाईजामुळे. मग लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन बैल घ्यायचं ठरवलं. मग तेव्हा दुसरा बैल जाऊन हा हरिपूर बाईजा बोंदे सरकारांकडून घेतला. म्हणजे बुलेट पाहिजे. आणि बाकी त्या साईड तिकडे कसे पळले होते, म्हणजे कुठल्या गाडाला पळले होते? तिथे पण जनरलला धावत होतं आणि पण कलोती आणि हे पण तिथे कायम खालच्या गटाला धावत होते. नंतर आणि हरिपूर बाईजानी
तिथे 3 लाखाची शर्यत मारलेली आहे. गेल्या वर्षी म्हणजे तुम्ही 3 पण लाखाची बघितलेली असाल, युट्यूबला कोणी पण सर्च केलं तरी हरण्याला टाकणारा हो. बैल हा हरिपूर बैजा आहे. तेव्हा 3 लाखाचं बक्षीस त्यांनी मारलेलं आहे मैदानात. तर आता आपल्या बैलांची खरेदी किती रकमेची आहे? आम्ही पहिला बैल हा कलोती आणला, तो पडला आम्हाला 5.5 लाखाला. 5.5 लाखाला पडला तो. त्याच्यानंतर हरिपूर बैजा घेण्यासाठी आमचे मित्र महेश बोंद्रे आहेत. तो बैलाची किंमत भरपूर आहे, पण मित्र खात्यात त्याने आम्हाला जास्तीत म्हणजे कमीत कमी 7.5 लाखाला तो बैल दिला. 7.5 लाख 7.5 लाखाची किंमत आम्ही तिथे म्हणजे भरली. विक्रमी खरेदी ही आपल्या अलिबाग तालुक्यातली ती विक्रमी खरेदी आहे, कळलं का. पण तिथे त्याची किंमत अगदी 20-22 लाखावर आहे. हा. पण ते मित्र आहेत आपले, त्याने आम्हाला तो असाच घेऊन जा सांगितलेलं, पण ते आपल्याला ते हे नको म्हणून 7.5 लाख रुपये भरून आम्ही तो बैल आणला तेव्हा. कारण म्हणजे विक्रमी खरं म्हणजे गेल्या वर्षी मग अनिल जाधव यांनी 8.5 लाखाला काहीतरी जोडी घेतली होती. हा. पण आम्ही हा हरिपूर बैजा एक बैल 7.5 लाख रुपये रोख भरून आणलेला आहे. आता बैल घेण्याचं तसं बैल तर आम्ही, माझे भाऊ आहेत हे सगळे मुंबईतला सर्व्हिसला आहेत. भाऊ, मोठा भाऊ बँकेत आहे, बाकी भाऊ कोण इंजिनियर आहे, कोण ITA आहे, सगळे सर्व्हिससाठी मुंबई आहे. पण त्यांना सगळ्यांना बैलगाडीचा एवढा शौक आहे की ते सगळं सोडून येतात बैलगाडी. शर्यती असले तर आदल्या दिवशी सगळे हजर. मग मेहनतीसाठी महेश असेल, संकेत असेल, निखिल असेल, महेश असेल, सर्वजण अगदी त्या बैलांसाठी म्हणजे जीव की प्राण. दिवशी सर्व मित्र परिवार मित्र. आता त्या गाडी हाकलण्यासाठी आमचे रायडर आहेत संदीप पाटील, ते माझे साडूच आहेत, पण ते गाडीच्या बाबतीत मास्टरच आहेत. ते कधीपासून आपली गाडी हाकलतात? बरीच वर्ष, अगदी 2008 सालू गणप्या घेतल्यापासून तेच गाडीवर आहेत. कधी असले 2 गाड्या असल्या, त्यांना दुसरी गाडी असली तर मग राकेश गाडीवर बसतो, राकेश म्हात्रे, तो आपला एक रायडर असतो कधी असलं तर. नाही तर मग ते दोघांपैकी एक कोणतरी रायडर असतो. पालीवर कधीतरी महेश असतो, कधी सुमित असतो, असे आलटून पालटून असतात. नक्कीच, कारण त्यांना पण जवळपास 45 ते 50 वर्षाचा अनुभव आहे बैलगाडी क्षेत्रात. हो, नक्कीच. तर आता त्यांच्याविषयी आपण काय बोलाल की म्हणजे एवढ्या वयाचे म्हणजे फार मोजकेच बैलगाडी चालक आहेत की एवढ्या वयामध्ये म्हणजे गाडी हाकलायला बसतात. आता संदीप पाटलांचं बोलायला गेलं तर त्यांनी वंजी शेटची गाडी हाकलली, वंजी शेटची गाडी फायनल मध्ये कंटिन्यू फायनल मारली. आज त्यांच्या वयाचा या बंदरात फायनल गाडी हाकलणारा कोणीच नाही तसं बघितलं तर. आज एवढं वय असून पण ते काय बोलणार, मी माझ्या यांनी गाडी हाकली, तुम्ही काय मला सांगायचं नाही. आम्ही किती त्यांना सांगतोय तुम्ही हे करा ते, मग ते बोलणार तुम्ही सांगायचं नाही काय, मग तुम्ही हाकला गाडी, कळलं काय. पण त्यांच्याने आपण मेहनतीचं काम करायचं, गाडी त्यांच्या ताब्यात द्यायची. मग तो राकेश असो गाडी हाकलायला, नाही तर संदीप पाटील असो. पण त्या अनुभव आहे तर अनुभव मोठा आहे त्यांच्याकडे. नक्कीच, कारण आता थलला शर्यत झाली तेव्हा नक्की त्यांचा अनुभव बघितला की म्हणजे पाठी गाडी होती आणि ते म्हणजे टायमामध्ये शेवटच्या गाडीला अगदी म्हणजे असं वाटत होतं ह्या 2 गाड्या टाकूच शकत नाही, पण पब्लिक आल्यावर बरोबर त्यांनी वरतून गाडी टाकली आणि अंतर येऊन पुढे आले. मुरुडच्या शर्यतींना पण सेम अशीच कंडिशन, अगदी फायनलची पब्लिक लागेपर्यंत आमची गाडी 3 नंबरनीच धावत होती, पण शेवटच्या घडीला अगदी त्यांना टाकले सगळ्यांना. अनुभव महत्वाचा आहे त्यांच्याकडे. बुलेट बायजा आणि मोरकी बायजा यांच्या नंबर कुठे कुठे झाले? सुरुवातीलाच घेतलं आम्ही चाळमळला हाकलली, कारण हरिपूर बायजा, बुलेट बायजा, हरिपूर बायजा बंद होता. आम्ही आणला महेश बंद्रेंकडून, तेव्हा 3-4 महिने बैल बंद होता. आम्ही आणला, सुरुवात केली आणि सुरुवातीला चाळमळला हाकलली. आमची गाडी 4 नंबरला राहिली. लगेच 3-4 दिवसांनी कामच शर्यत लागली, ती ते पहिला नंबर धावली. तिथून जी सुरुवात झाली कंटिन्यू आम्ही 4 नंबर मारले. पहिला नंबर, एक 3 नंबर मारला, एक 2 नंबर मारला, अशी कंटिन्यू चालू आहे. मुरुडमध्ये गुढीपाडव्याची एवढी मोठी शर्यत होती, तिथे आम्हाला एक बाईक बक्षीस भेटली. मुरुड मधली गुढीपाड दरवर्षी मानाची शर्यत ती असते. गेल्या वर्षी पण आम्ही गेलेलो, पण तिथे आमची गाडी 3 नंबर झाले होते. म्हणजे लक्की बंदर आहे. तेव्हा बारे पोलिसांचा मोरा बैल आणि कुठला होता, गिरडी बायजा होता, ती नेऊन पण आम्ही 3 नंबर बसलेली. यंदा बुलेट बायजा आणि मोरकी बायजा नेऊन फायनल मध्ये 1 नंबर झाली. तर आता अलिबाग मुरुड मध्ये जे असे मानाची मानले जातात शर्यत, त्या कुठले कुठले येतात? आता मानाची आहे तुमची, आवाजची एक मोठी शर्यत होती, कामत बंदर आहे, किहीम आहे, थळ आहे, गुढीपाडव्या होती. नंतर तुमची रायवाडी बंदर आहे, मुरुड आहे. मुरुडला गुढीपाडव्याची ती मोठी शर्यत आहे. रायवाडी आहे, हनुमान जयंतीची वर्सोलीची शर्यत आहे. त्या मोठ्या शर्यती आहेत नावाजलेल्या. तर आपली कुठल्या बंदरात इच्छा आहे की आपल्या ह्या बंदरामध्ये आपली गाडी कायम नंबरामध्ये राहिली पाहिजे? सर्वच कडे बसायला पाहिजे ही इच्छा आहे ना, इच्छित कशाला, सर्वच कडे. तर आता आपले कुठल्या कुठल्या बंदरामध्ये म्हणजे गाडी नंबर मारले म्हणजे कायम? कंटिन्यू सारळ बंदरात मारलेले आहेत,
सारळ बंदरातला नंबर झालाय, आवाज मारलेला आहे, कामतला फायनल मारलेली आहे, आवाजची पण फायनल मारलेली आहे, नवगावला बसलेली आहे गाडी आपली. जेव्हा इक्बाल बाबापैकी बैल होता हम्म. तो आणि भरत बिरे त्यांनी हाकललेली, त्यांचा नंबर बसलेला आहे. वर्सोलला फायनल मारलेली आहे. वर्सोली मुरुड हा. परत सर्व. अलिबागची पण आम्ही 2 नंबर झालेलो आहोत. अलिबागला. हा, धुळीवंदनच्या शर्यतींना. तर आता आपले मोरकी पाहिजे आणि बुलेट पाहिजे, त्यांची आठवणली शर्यत कुठली आहे? आठवणीतली मुरुडची बोलायला लागेल, कारण तेव्हा कसं होतं, अगदी अटीतटीची शर्यत होती, बक्षीस मोठं होतं आणि मानाची शर्यत होती. सगळ्या गाड्या. दुसऱ्या तालुक्यात जाऊन नंबर मारणं हे सगळं अगदी जिद्दीच आहे. आणि ती नंबर आम्ही 1 नंबरनी गाडी मारली. आणि सोबतीला सगळ्या गाड्या होत्या. सर्व म्हणजे गाड्या असं होत्या, की कोणाची गाडी competitor नव्हती दुसरे अशी, कोण नव्हते असं ना, सगळ्या सर्व गाड्या असताना एकत्रित ती गाड्या होत्या. मारली. ह्या वर्षी म्हणजे असं झालं की म्हणजे कंटिन्यू नंबर मध्ये जास्त कोण झाले ना, म्हणजे हा. बदलत राहिले. कंटिन्यू कोण असं राहिलं नाही. तर आताची शर्यत आणि आधीची शर्यत तर काय फरक वाटतो? आत्ताच्या शर्यतीने आणि आधीच्या एवढा फरक झालेला आहे की जो कर्नाटक पॅटर्न आला, त्या कर्नाटक पॅटर्नमुळे जी कामत बंदरात 1.5 किलोमीटर अंतर 6.5 मिनिटं लागायची, 6:35 6:30, तेच आज 6 मिनिटात गाड्या धावायला लागल्या. आमची गाडी आज 6 मिनिटाला धावते कामत बंदरात. हा फरक कर्नाटक पॅटर्नमुळे झाला, कारण तिथे जी शर्यत जी स्पीड आहे तो वाढला. त्यामुळे आता आपली जी स्थानिक गाड्या जरा थोड्या कमी झाल्या. पहिलं कसं होतं, ठराविक लोक गाड्या बैल आणून देशावर सांभाळून शिक्षण करून ते विकत होते, 4 पैसे शेतकऱ्याला आपले मिळत होते. आता होते काय, जो उठतोय तो कर्नाटकला जातोय आणि बैल रेडी घेऊन येते. तर आपल्याला काय वाटतं की कर्नाटक पॅटर्नमुळे म्हणजे कॉम्पिटिशन तर वाढलेत नक्कीच, पण काय आपल्याकडच्या गाडीवाल्यांचं काय नुकसान झालंय की काय असं वाटतं? तर नुकसान गाडीवाल्यांचं पण नाही, शेतकऱ्याचं झालंच ना. आज जो शेतकरी एक बैल साधा आणून थोडीशी मेहनत घेऊन पहिला दुसरा गट हाकलून 4 पैसे त्याला मिळत होते, की बाबा त्यांनी सांभाळला चांगला खोंड एक, आणि तो खोंड शिकवून जर विकायला काढला तर त्याला चांगले पैसे मिळत होते. 30-40 हजार रुपयाचा बैल आणला का तो ₹1,00,000 वर्षानी विकत होता. तो आज कोणीच घ्यायला तयार नाही. आज ते शेतकऱ्याचा बैल आपल्या घरीच राहिलेला आहे. जो तो उठतोय कर्नाटकला जाते आणि बैल घेऊन येते. आणि काय होतं, सुरुवातीला आम्ही फायनलची जोडी 1,40,000 रुपयात आणली, 2,40,000 रुपयात जोडी आणली. आज हीच जोडी 1 वर्षानी 14 लाखावर गेली. हा फरक झाला. 1 वर्षात एवढी लोक आपली तिकडे गेली, त्यामुळे तिकडच्या बैलांना पण एवढा डिमांड वाला नव्हता. कोण विचारत नव्हतं एवढं तिथे बैलांना. नक्कीच, कारण आता अलिबाग मुरुड मध्ये बघितलं तर जवळपास नाही म्हटलं तर 150 ते 200 बैल तिकडून एक आपल्याकडे Yes, आले. नक्कीच. आणि म्हणजे ते तिकडून बैल घेऊन आलो की फरक काय पडतो शिकवायला? रेडी असतात बैल तिथे. म्हणजे कसं आहे, त्यांचं कसं आदात वेगळा, दुसरा वेगळा, जनरल ब गट असे रेडी बैल आहेत तिथे. त्यामुळे आपल्याला शिकवायला काय ट्रॅक दाखवला का ते लगेच येतात बैल. तर आपण तिकडे खरेदी करायला गेलात की आपल्याला कुठल्या रेंजचा बैल भेटतो? म्हणजे त्या साईडला टॉप मध्ये पल असेल की आपण घेऊ तसे आहेत. जनरल आदाती आहे, दुसरा गटाचा आहे, जनरल ब गट आहे, जनरल गट आहेत. कमीत ज्या बैल असे आहेत की ते जनरल धावलेले आहेत. आपली तर जो गट आलाय सगळा तो जनरल ब गट आलेला आहे तिथे, आपली इथं आलेला आहे. तो क्वचितच बैल हे जनरल गटाचे आलेले आहेत. जे खालच्या रेंजचे आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत, किंवा काही म्हणजे वय झालेले किंवा बाद झालेला किंवा पायाने लंगडा झालेला. आता आमचा बैलाचं पण असा 3 महिने बैल बंद होता. गेल्या वर्षी त्याने 3 लाखाची शर्यत मारली, पण नंतर तो बंद होता बैल, त्याच्या पायाला लागलेला. आता यामुळे तो आम्हाला मिळाला, नाही तर तो मिळाला पण नसता एवढ्या किमतीला. आज एवढी किंमत बोलली, पण तिथे ती किंमत जास्त होती त्याची. 20-22 लाखाच्या किमतीचा बैल आहे तो, पण त्याच्या पायाला लागलं म्हणून तर तो आम्हाला तेवढ्या 7.5 लाखापर्यंत भेटला. तर आता तिकडे म्हणजे आता तिकडचा शहरीचा म्हणजे पॅटर्न म्हणजे वेगळा आहे की टर्न जाम असतात. तर काय फरक पडतो का इकडे बांद्राला? सुरुवातीला फरक पडतो, पण एकदा त्या बैलांना ट्रॅक समजला की काय फरक पडत नाही. अगदी ट्रॅक दाखवणं महत्वाचं आहे. शिक्षण आहे शेवटी, तिथलं शिक्षण आणि आपलं फरक आहे. गाडी तिथे बॅटरी वापरली जाते, नंतर धावून हे करतात. तिकडे ढकलिंग हा प्रकार आहे, मोटरसायकल लावून छत्र्या लावतात. हा प्रकार आपली इथे नाही आहे. किंवा शिफ्टीला चावलं जातं, हे आपली इथे नाही ना. तर आता तिकडून आणला का आपल्याला सेटल करायला कसं म्हणजे मेहनत घ्यायला लागते? मेहनत घ्यायला लागते. त्यांचं खाणं वेगळं आहे. आपण उडीद वापरतो, तिथे ते सातू वापरतात. सातू जाऊ जास्त वापरतात, आपण उडीद जास्त वापरतो. हा फरक आहे तिथला आणि आपल्यात. शेवटी हवामानाचा पण फरक आहे, जागेचा फरक आहे. तिथे गाडी ओढायला नाही लागत, आपली इथं बंदरात गाडी ओढायला लागते. हा फरक आहे अगदी.
त्यामुळे पेलवानच व्हायला लागतो बैल, तरच तो आपली. किती त्यांनी बोलले की मी आज जाऊन हाळण्या आणि डायरेक्ट फायनल मारेन, शक्य नाही ते. तिकडचा आणला प्रत्येक बैल आपल्याकडे धावू शकत नाही. हा. तर आता गेल्या वर्षी म्हणजे हे झालं होतं की थारची शर्यत, हा. तर आपली थारची शर्यतीची तयारी कशी होती? तर गेल्या वर्षी म्हणजे थारची शर्यत होणार होती, तर त्यासाठी म्हणजे असं अफवा झालेलं की हरणे येणार आहे आपल्याकडे, हेलिकॉप्टर पाहिजे आणणार आहेत. तर आपली तयारी कशी होती किंवा नियोजन कसं होतं? थारची शर्यत होणार होती हे नक्कीच, पण ते काय आलं त्याच्यात वाद निर्माण झाले आपल्या इथं, म्हणून ती थारची शर्यत झाली नाही. कारण का जो तो कोण हारण्या आणायला जाणार होतं, कोण हेलिकॉप्टर पाहिजे आणणार होता. आम्ही पण महेश बोंद्रेंचा बैल आणणार होतो, पण योगायोगाने तो बैल आमच्या नशिबालाच होता, तो आम्ही आणलाच शेवटी. तो थारसाठी आम्ही घेऊन येणार होतो निव्वळ, पण योगायोगाने तो आमच्या नशिबी होता, पण तो आम्हाला यंदा मिळाला. तर हरिपूर बाईजा खरेदी करताना आपल्या घरच्यांची म्हणजे स्टोरी समजली, तर ती खरी आहे की? हा, ती स्टोरी खरी आहे. कारण का आवाज मात्र जेव्हा आम्हाला 4था नंबर मिळाला, जेव्हा बुलेट होती, तेव्हा आमच्या दादाच्या म्हणजे मिलिंद पडवळच्या 2 मुली आहेत तिथे, एक श्रेया पडवळ आणि एक दक्षता पडवळ. त्या दोघी खूप रडल्या घरी आल्यानंतर, कारण का आम्हाला बुलेट किंवा 1, 2, 3 पैकी आम्हाला एक कुठची तरी बाईक हवी होती, कारण मोठी शर्यत होती. ते दोघी घरी येऊन खूप रडल्या, आम्हाला पण खूप आवडलं. आणि त्या दिवशीच आम्ही रात्री ठरवलं की आता आपण गिरडी बैजाला आता बस करू, कारण का तो त्याच्या हिशोबाने पळत होता, पण शेवटी कलोती बैजाला आम्हाला तेवढा माप मिळत नव्हतं त्याच्या की तो आमचा नंबर भेटेल. शेवटी ह्या दोघींच्या डोळ्यातले अश्रू बघून शेवटी आम्ही ठरवलं की आता आपण परत नवीन बैल आणायचा, आणि म्हणून मग तो आम्ही हरिपूर बैजा आणला. नक्की. नंतर मग मुरुडला बाईक भेटलीत ना? नंतर मुरुडला बाईक भेटली, त्या या दोघींच्या चेहऱ्यात हसू आलं थोडस. तर आता आपण आपली म्हणजे 3री पिढी आहे या बैलगाडी क्षेत्रातली, म्हणजे जवळपास 50 वर्ष. तर आपल्याकडे काय जुनी आठवण आहे का? आहे ना. हे काय तेव्हा झालेली 11 रुपये बक्षीस होतं. पोयना ते धरमतरी शर्यत झाली, फायनलला 11 रुपयाचं बक्षीस आहे. हे बघा, तेव्हा केदार सुरेश पंडित यांच्याकडून ते 11 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. म्हणजे 50 वर्षाआधी 11 रुपयाने. आता कम्पेअर केलं तर शेवटी काय बक्षिसाची तुलना आपण करू शकत नाही. ही शोक आहे. खर्च किती आणि बक्षीस किती याचा हिशोब कधी करताना येणारच नाही, कारण खर्च किती होते हा हिशोब केला तर हा करू शकत नाही आपण. नक्कीच. काय आता बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरणं सोपं आहे, पण ते टिकून राहणं म्हणजे टिकून राहणं महत्व. किती जण आले, एक तुकडा विकला, बैल घेतले, थोडे हाकलली, गाडी संपली. परंपरा राखणं कठीण आहे. आता परंपरा राखली त्यासाठी सगळे माझ्या बरोबर आहेत, आमचं कुटुंब बरोबर आहे, शेजारी बरोबर आहेत, गाववाले बरोबर आहेत, त्यामुळे ही परंपरा जपताना आलेली आहे. तर बैलगाडी क्षेत्रामध्ये टिकून राहायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? टिकून राहण्यासाठी सातत्य राखणं महत्वाचं आहे. सातत्य हे महत्वाचं आहे, आणि स्वतःवरचा विश्वास महत्वाचा आहे. तर आता बैलगाडी क्षेत्रामध्ये तरुण खूप उतरत आहेत, तर त्यांच्याविषयी आपण काय बोलाल, त्यांना काय संदेश द्याल? तरुण पिढी आता आमच्या घरातले धरले तर सगळे ग्रॅज्युएशन होऊन सगळ्या नोकऱ्या करणारे आहेत. कोण IT इंजिनियर आहे, सगळे नोकऱ्या करतात, पण शर्यतींच्या दिवशी सकाळी हजर. शर्यती आटपल्या का हे धरणार आणि रस्ता पकडणार, सगळे नोकरीला आहे. पण आवड ही शौक, हा आपला बैलगाडीचा शौक आहे, हा खानदानी शौक आहे. कळलं काय? त्याच्यात सागर असेल, शशांक असेल, सचिन असेल, संकेत असेल, आमचा महेश असेल. आज मेहनती करायची आली तर बैल मी काय बघत नाही, फक्त त्यांनी काय सांगायचं ते फक्त आपण करून द्यायचं. पण मेहनत करायची झाली तर दररोज त्यांचं दूध चोळ आहे, तो महेश करतो, संकेत करतो, निखिल असतो, आमचा महेश आमले असतो, हे सर्व करत असतात. साथीला संजू मोहिते आमचा बैलगाडीचा खास असतो, तो झेंड्यावरसाठी खास गाडी फिरवण्यासाठी तयारच असतो. अशी प्रत्येकाची साथ आहे, म्हणून तर आज हे टिकून राहिलेलो आहोत. कळलं काय? नक्कीच. कारण किती बैलगाडी आले आणि क्षेत्रामध्ये- किती गेले, पण टिकून राहणं हे महत्त्वाचं या आहे. शर्यतीबद्दल आठवण अशी आहे की जेव्हा आम्ही हे कात्रण शेयाला भेटलं घरात, आता गावातल्या घरात काम चालू आहे, हे कात्रण भेटल्यानंतर आम्ही ह्याचा फोटो काढला आणि आम्ही प्रत्येकाने स्टेटसला ठेवला, कारण का ही खूप जुनी परंपरा आहे आमची. तर हे फोटो बघितल्यानंतर ह्या शर्यती ज्याने ठेवलेला पोयनाड साईडला, ते चवरकर म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला फोन केला आणि त्यांनी फोन करून सांगितलं की तेव्हा काळी त्यांचे आजोबा सांगायचे म्हणजे त्यांना की तेव्हा पडवांची गाडी खूप खूप म्हणजे एवढी वेगात पळालेली की शेवटच्या पट्ट्यात रेतीवरनं गाडी लोटून गाडी 1 नंबरला केलेली. म्हणजे अशी जुनी आठवण सांगणारी पण लोक अजून पण आहेत आमच्या गाडीबद्दल. म्हणजे तेव्हापासूनची जी परंपरा आपण बोलतो की तेव्हाची पिढी मध्ये अजून एक पिढी गेली, काकांची पिढी गेली, आता आमची पिढी आहे, पण अशी ही परंपरा सगळी चालू आहे. तर ते म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये आपलं नाव झालं की पुढे आपली आठवण पण नक्की म्हणजे खरोखर लोक आठवणी काढतात, आठवणी काढतात अजून. 100% आठवणीही काढतात. आज 1974 ची गोष्ट आहे. 26/1/1974
26 जानेवारीला ही शर्यत झाली, तेव्हाची लोकांची आठवण अजूनही आहे. अजूनही आहे खरंच कुठे शर्यत झाली ही? ही पोयनाड पोयनाडची शर्यत 26 जानेवारी म्हणजे त्या माणसांनी त्या मंडळाने आम्हाला फोन केला चालू झाली. पहिली पोयनाड ते धरमतर अशी शर्यत व्हायची असे आमचे काका सांगत, कारण तेव्हा आमच्या आजोबा फायनल आखलाची गाडी, पांडुरंग नतोबा पडवळे गाडी आखलाची. काकांना आमच्या भारी शौक होता. त्याच्यानंतर वडिलांच्या नंतर आमची ही तिसरी पिढी आता चालू आहे. तर मुरुडला शर्यत झाली, तर मुरुडच्या शर्यतीचा पण काय आठवण काय सांगाल? आठवण म्हणजे त्या दिवसाची आठवण अशी की त्याच दिवशी नागावला 7-8 शर्यती होत्या. ड्रायव्हर आमचे संदीप पाटील, त्यांची गाडी तिथे फायनल होती. तर त्यांचा मुलगा सुमित तो तिथं राहिला आणि त्याने तिथे फायनल मारली. भाटाची शर्यत ती पण जोडी आमचीच, तिने पण फायनल मारली इकडे भाटाला आणि तिकडे मुरुडला बांद्राची फायनल मारली आम्ही. दोन्ही गडच्या फायनल एका दिवसातल्या आमच्याच होत्या त्या अंतरात आणि दोन्ही. आणि नक्कीच, कारण संदीप काकांची मी मुलाखत देखील घेतली होती हा की त्यांचा दुसरा नंबर झाला होता स्वतःच्या गाडीचा, हा पण पहिला नंबर झाला नव्हता. बरोबर. तेव्हा त्यांची इच्छा पण पूर्ण झाली आणि ते स्वतः नव्हते, स्वतः ते माझ्या आपल्या गाडीसाठी तिकडे होते आणि सुमितला इथे ठेवून आम्ही ती गाडी पहिली ती फायनल झाली. त्याच्यानंतर बंदराच्या फायनल एक अर्धा तासाने ही फायनल मारली. तर आता बैलगाडी शर्यत म्हटलं तर घरच्यांचा सपोर्ट मेन पाहिजे. तर आता आपला घरच्यांचा सपोर्ट कसा आहे? घरी जर आवड नसेल तर मग ते कायम ती हेच लागणार. मुळातच घरात आवड पाहिजे. सगळ्यांना आवड म्हणजे आमच्या कुटुंबाला अख्ख्या लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना, म्हणजे लेडीज मंडळ असो, ती सगळ्यांना कुटुंबाला आवडच पहिल्यापासून. मग आता ती तयारी असो, शर्यतीला जायचं असेल तर मग मिसेस कडून जी तयारी असते, म्हणजे ती आरती करणं, ती आवडीने केली जाते. नाही तर काही काहींची तर ती बैलगाडी बोललं का त्याला ती हे केलं जातं, ते नाही. आमच्या इथं कुटुंबाचीच आवड आहे. आज शर्यतीची तयारी बोललं तर झटणारा आमचा महेश असेल, संकेत असेल, निखिल असेल, हे कंटिन्यू म्हणजे शर्यती बोललं, शर्यत नाही वर्षाच्या 12 महिने त्यांची मेहनत चालू पहिल्यांची. तर शर्यतीला जायचं तर आपला दिवसाचा दिनक्रम कसा असतो? सकाळपासून सकाळी 5 वाजल्यापासून सुरुवात होते. शर्यतीला 8 वाजता असतील तर मग ते 5 वाजता बैल धुणे असेल, मग त्यांचं लिमिटेड काय खाणं पाणी असेल, ते सर्व ते संकेत आणि हा बघतो, महेश बघतो सगळं. तर आता बैलांचा सराव वगैरे कसा असतो? सराव बुधवार रविवार, म्हणजे जर शर्यत असेल त्याच्या 3-4 शर्यती प्रॅक्टिस, 3-4 दिवस आधी प्रॅक्टिस असे सराव. फक्त फेर आहे? हा फेऱ्याला मग मी असतो फेऱ्याला मारायला. प्रत्येक शर्यत प्रॅक्टिस मारायला काय संदीप पाटील येत नाही, मग राकेश मारतो, कधी महेश मारतो, कधी मी बसतो गाडीवर. हा प्रॅक्टिसला मी स्वतः गाडी फिरवतो, मग कोणाच्या हातात देत नाही, मग ती आपली जनावर आपण फिरवतो. तर बैलांचा रोजचा रुटीन कसा असतो? रुटीन आता खाणं असतं. आता ते तिकडची लोक बोलतात काय सातू घालायला पाहिजे, शेवटी कोणाचं किती ऐकायचं हे आपण ठरवायचं असतं. बऱ्याच जणांनी बैल आणले, मागाचे बैल आणले, पण कोण सांगणार सातू, कोण घाले. स्वतःचा फॉर्म्युला नाही तर ही गाडी नाही. स्वतःला बैलाची काय कमी आहे, कमी जास्त हे स्वतःला माहिती असणं महत्वाचं आहे. तर आपल्याला जे सहसा करून म्हणजे बारडाच घालतात, उडीद वापरला जातो. फायनल आकलाची म्हणजे उडीद आहे, सातू वापरतो, मग त्यांना दूध पाजणं आहे, या गोष्टी अंडी आहेत, या ठरलेला रूट आहे तो आहेच. तर बाकी व्यायाम वगैरे काय असतो बैलांना? व्यायाम आम्ही पवानी का देत नाही बैलांना. सुरुवातीला अगदी गाड्या चालवायच्या आधी सुरुवात करतो दिवाळीला, त्याच्यानंतर मग वाराला जी प्रॅक्टिस असेल 3 दिवसांनी ती करतो. आता शर्यत संपली आहे, आता पावसाचा दिनक्रम कसा आहे? पावसाचा आता आराम, फक्त शेती घरची आहे, घरच्या शेतीसाठी बाकी त्यांना नक्की आम्ही नांगराला झुकतो. फक्त नांगराला त्यांना झुकतो, तर आमची घरची स्वतःची शेती आहे, त्यामुळे त्या स्वतःच्या शेतीसाठी आम्ही वापरतो. तर आपली ओळख करून द्या सर्वप्रथम. मी त्यांची मिसेस मिनल पडवळ. तर आपल्या बैलगाडी शर्यती विषयी काय मत आहे? बैलगाडी म्हणजे माझ्या मिस्टरांना अतिशय आवड आहे. लग्ना अगोदरच मला माहित होतं की सगळ्यात त्यांचं महत्वाचं एकच बैलगाडी. ते विचार करूनच मी ह्यांच्यावर लग्न केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे त्यांची जी इच्छा असते गाडीची, त्याच्या पाठी मी नेहमी असते. की बैलगाडी शर्यत क्षेत्राने आपल्याला काय दिलं? बैलगाडी क्षेत्राने भरपूर नाव कमावून दिलं. आज कर्नाटक पासून ते आज रायगड पर्यंत, रायगड जिल्ह्यात कोणी पण बोललं तरी ओळख झाली, चांगली ओळख झाली. एक हाऊस होती खरी, पण नाव पण कमवलं त्याच्यात. आणि फायनल सम्राट म्हणजे आपल्या फायनल सम्राट मध्ये नाव घेतलं तेव्हा कसं वाटतं आपल्याला? केव्हा आहे ना, आज वडिलांनी आजोबांची इच्छा पुरी झाली, वडिलांची झाली, आज आमच्या पिढीची झाली. आज ही आमची सगळं कुटुंब आहे ते अगदी झटून असतं सगळ्या बाबतीत.
कोणाला त्याच्यात हे नाही, सगळेजण अगदी बैलगाडी बोललं का जीव की प्राण सगळ्यांचा. मग माझा मित्र परिवार असो, त्यांची पण काय म्हणलं आपली गाडी धावली पाहिजे. सगळ्यांचं मत एक असतं. नक्कीच मित्र परिवारात आपल्या मित्र परिवाराचा मेन सपोर्ट पाहिजे, तेव्हाच आपण बैलगाडी पुढे जाऊ शकतो. मित्र आहेत. आता माझे मित्र बारे पोलीस असतील, अमोल वार्डे असतील, बंड्या परब, पिंट्या नार्वेकर, अनिल जाधव, सगळे नितीन गावंड असतील, सगळे जो मित्र परिवार आहे तो अगदी काय बोलणार आपल्या ग्रुपची गाडी धावली पाहिजे यासाठी ते पण अगदी हे असतात. आणि या बैलगाडी क्षेत्रात जी खंबीर साथ लागते ती कुटुंबाच्या बरोबर महेश पवार, संकेत यांची, राकेश म्हात्रे आमचा, आणि संजू मोहिते. मुलींचा एवढा हे असतो की बाबा त्या जर गाडी एका दिवशी हारली तर त्या दिवशी रडून नको होतं. तर आता गाडी जिंकल्यावर आनंद तर होतोय, पण जेव्हा हार होते तेव्हा कसं होय, म्हणजे मी त्याला सांगतो हार जीत आहे, प्रत्येक मेहनत करतोय, मेहनत प्रत्येक जण करतोय, त्यामुळे प्रत्येकाला फळ मिळणं महत्वाचं आहे. हार जीत ही होतच असते, कधी दुसरा आला तिसरा आला, कधी नाराज नाही व्हायचं. पुढच्या वेळेला आपला कसा नंबर येईल, ह्या गुलाल पडेल याचा प्रयत्न करत राहायचं. नक्कीच प्रयत्न कर. आता आपल्या मुलींचा सपोर्ट कसा असतो? मुलींना प्रत्येक वेळेला गाडी नंबरात बसलीच पाहिजे, हा त्यांचा हे काही असो. मग त्यांना ती हार सहन नाही होत, मग त्या रडतील मात्र. मी त्यांना 100 वेळा सांगतो, प्रत्येक जण हा मेहनत करत असतो, प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. हार जीत ही आहे, हार जीत आहे, प्रयत्न करत राहायचं. आपल्या बैलांचं रोजचं नियोजन कोण बघतो? बैलांचं रोजचं नियोजन बघणारी आमची घरातलीच माणसं आहेत. हा एक महेश पवार आहे, संकेत पडवळ आहे, तरी आमचे एक राकेश पाटील ते घरी आहेत, त्यांचे वडील वारल्यामुळे ते सध्या घरीच आहेत. भरपूर माणसं आहेत, तर माझ्यापेक्षा जास्त हेच दोघं तुम्हाला सांगू शकतील. तर आता आपल्या बैलांचं नियोजन कसं असतं रोजचं? बैलांचं नियोजन म्हणजे सकाळी दूध सोड वगैरे, अंडी पाजणं वगैरे, कॅल्शियम वगैरे, त्यांचं खाणं पिणं, हे बैलांचं रोजचं नियोजन आमचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे बैलांचं देखभाल चालूच असते. म्हणजे कोण कोण असतं बैल? मी असतो, संकेत असतो, निखिल असतो, सागर वगैरे, ही सर्व पोरं असतात, सिद्धेश वगैरे असतो. शर्यतीच्या दिवशी बरीचशी पोरं येतात, सर्वेश वगैरे आमची सर्व पोरं, ही सर्व शर्यतीच्या दिवशी वगैरे. बाकी आले इथे शनिवार रविवार का कायम बैलाजवळ पहिलं गोठ्यात येणार, नंतर मग घरी जाणार, हे सर्वांचं हे आहे. तर संकेत तू काय बोलशील? तू आपली म्हणजे आता तिसरी पिढी आहे हो. बैलगाडी क्षेत्रातली. तर आता कसं आहे, आमच्या आजोबांपासून बैलगाडीची परंपरा चालू आहे, पण आता जो आमचा नाद जो आहे तो आमच्या दादामुळे आहे. आणि आमचा दादा जो आहे तो आम्हाला काहीच कमी पडून देत नाही. क्षेत्रामध्ये जे काय हवे ते पाहिजे तेव्हा आम्हाला अवेलेबल करून देतो. त्याच्यामुळे दादाबद्दल काय आता सांगायचं बघताय, आम्ही आता जाऊन 8 लाखाचा बैल आणला. तर अजून काय वाटतं तुला बैलगाडी क्षेत्राविषयी? अजून काय आता काय आहे, म्हणजे दादा जसं सपोर्ट देतोय तसं आमचं चालू आहे सगळं रुटीन रोजचं. ती ओळख करून दे सर्वात पहिले. हा, मी संजय मोहिते, टीम मध्येच राहतो. मला मालकाबद्दल बोलायचं आहे. मालकाचा स्वभाव खूप मन मिळावू आहे सर्वांसाठी, म्हणजे खूप प्रेमाने, आणि त्याचंच यश म्हणून हे त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे पाऊल आहे ते त्याच्या स्वभावामुळे. बस एवढंच मला बोलायचं. आपलं नाव सांगा पहिले. माझं नाव सागर पडवळ. तर आपण काय बोलाल, एवढा मित्र परिवार म्हणजे बैलगाडी क्षेत्रामुळे आपला मित्र परिवार नक्कीच वाढतो. मित्र परिवार साथ देतो त्याच्याबद्दल आपण काय बोला? मित्र परिवार नक्कीच वाढला, पण हा जो मित्र परिवार किंवा हा जो समजा आमचा प्रपंच जो वाढलेला बैलगाडीचा, तो निव्वळ दादामुळे. कारण का पहिली पिढी तर आजोबांनी चालवली, दुसरी पिढी काकांनी चालवली, तिसऱ्या पिढीत ची बैलगाडीची हौस जी भागली आणि जी भागते आणि जी आयुष्यभर भागेल ती दादामुळे. आमच्या पिढीतला प्रमुख तो आहे आणि तोच त्याच्याच पुढाकाराने किंवा त्याच्या सर्वार्थाने हे सगळं चालू आहे. आणि मित्र परिवार बोलाल तर आता तुम्ही बघितलं ह्या व्हिडिओमध्ये आम्ही मोजकी माणसं आहोत, पण ह्याच्यापाठी अजून आमचा खूप मित्र परिवार आहे, कुटुंबातला परिवार आहे. जसं आमचा एक भाऊ MP मध्ये आहे, सर्वेश म्हणून, तोच आमचा घरचा बुवा पण आहे. तो त्याला शक्य जमेल तो जेव्हा इथे होता तेव्हा मला वाटतं महेश आणि संकेत बरोबर मेहनतीला तोही कायम असायचा. पण सध्या तो इथे नाही, त्याच्या जॉब निमित्त तो बाहेर आहे. पण गाडी फायनलला रेषेवरती उभी राहिल्यापासून गाडी रेषेवरती परत येईपर्यंत त्याचा व्हिडिओ कॉल चालू असतो MP वरनं. आमचे भाऊ मुंबईत आहेत, तसेच आमच्या बाजूला आमचे जिजू आहेत, शशांक सावंत म्हणून आहेत, आमचा मोठा भाऊ आहे तिकडचा मॅनेजर, तो RDCचे मॅनेजर आहे. प्रत्येक जण आमचे काका आहेत, आमचे राजाराम पडवळ म्हणून काका आहेत, आणि जितेंद्र पडवळ म्हणजे दादाचा मोठा भाऊ जो बँकेत मॅनेजर आहे तिथे. मग अशी ते काकांनी बैलगाडीची म्हणजे गाडी बांधण्याची जी आठवण सांगितली, जे आमचे नाना काका आम्ही बोलतो, मधुकर पडवळ ते काका आहे, गावातला शैलेश दादा आहे, राकेश दादा आहेत.
अजून आमच्या आत्याची मुलं असतील, तिकडची सहाणचा सिद्धेश असेल तो आहे. त्याच्यानंतर तसंच बघाल तर अभि डेरे म्हणून आमच्या इकडचा एक आहे, तोही आमच्या गाडीवर असतो. त्यानंतर तसं बघाल तर आमचे भाऊ आहे, सचिन आहे, शशांक दादा आहे, समीर दादा आहे. आमचा बाजूचा काका सुनील काका आहे, त्याचा मुलगा सोहम, तो पण आता गातो. पण त्याला पण ही म्हणजे त्यांच्याच आजोबांपासून ही आवड लागली आहे. तो स्वतः असतो ह्या गोष्टीमध्ये. घरातले सगळेजणच आहेत ह्या गोष्टीमध्ये. नक्कीच करा, एकंदरीत सर्वांचा सपोर्ट पाहिजे. हा, असा विशाल असेल आमच्याकडे, दादाकडे कामाला असतो तो पण घरातलाच माणूस आहे, कित्येक वर्ष गाडीवर असतो तो. हे सर्वजण आणि ह्या सर्वांच्या सहकार्याने आणि दादांच्या पुढाकाराने हे जे नंबर मिळतात, सगळं एकंदरीत सगळ्यांचं यश आहे ते. आणि ह्या सगळ्यांना पुढे घेऊन जायला आमचा दादा समर्थ आहे. तसेच दादानी तुम्हाला सांगितलं, संदीप पाटील जी गाडीवरती बसतात, पण त्यांच्या कुटुंबातली सगळी जी मंडळी आहेत, जसं पारस असेल, मोहित असेल, सुमित असेल आणि आजूबाजूची कुणाल वगैरे बाकीची मला सगळ्यांची नावं नाही तुला सांगता येणार, पण तीही मुलं आपली गाडी त्यांच्या गाडीसारखी समजूनच स्वतः सकाळपासून इथे असतात हजर सगळेजण. ज्याची गाडी समजा इथून आपल्या आवासला जायची असेल, थळला किंवा चाळमाला जायचं, कुठेही बंदरा जायचं असेल, तर आम्ही जेव्हा सकाळी हजर असतो तेव्हा ती मुलंही सकाळी सगळेजण इथे आपापल्या परीने जसं ज्याला जमेल तसा हजर असतात. तिथे कोणाला हा दुजा भाव नसतो की पडवळांची गाडी आहे की पाटलांची गाडी आहे. पाटील आणि पडवळ या दोन्ही गाड्या एकच आहेत आमच्यासाठी. संदीप पाटलांची गाडी आणि पडवळांची गाडी या दोन्ही गाड्या आमच्यासाठी एकच आहेत आणि ते तसंच राहणार. मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच अनुभवी बैलगाडी मालक चालक यांच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.